नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी. आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय. जी रीडिंग म्हणजे आता आहे दर्श अमावस्या. आणि ही अमावस्या कोणते बदल तुमच्या आयुष्यात घेऊन आले, काय असे कार्मिक सायकल्स असतात जे कार्मिक सायकल संपलेत किंवा अशी दारं तुमच्यासाठी उघडलेत जी फ्रीडमची आहेत, स्वातंत्र्याची दारं अशी आहेत ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयुष्याचे भविष्याचे निर्णय घेऊ शकताय. तुम्ही काही असे मोठे डिसिजन जे डिसिजन घेणं आतापर्यंत तुम्हाला अशक्य वाटत होतं, पण असे डिसिजन तुम्ही डिसिजन ते घेताय आणि तुम्हाला त्यामध्ये स्वातंत्र्य आहे, त्यामध्ये तुम्हाला ब्लेसिंग्स आहेत, श्रीकृष्णांचे आशीर्वाद आहेत. अशी ही अमावस्या आहे. कारण एक गुड थॉट आणि एक अशी एनर्जी कनेक्ट झाली जी म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा आदेश होता जो दत्तगुरूंचा असतो. आणि ह्या डिवाइन सगळ्या पूर्ण एनर्जीचा मेसेज असतो की तुमच्यापर्यंत हे पोहोचलं पाहिजे. तर ही जी एनर्जी आहे पूर्ण तुमच्या अवतीभोवती ब्रह्मांडीय ऊर्जा जी आहे, जी शक्ती आहे, तुमचे आराध्य आहेत, ते या अमावस्येला तुमच्यासाठी एक स्वतंत्रतेचं दार उघडतायत. म्हणजे तुम्हाला मुक्त करताय. आतापर्यंत तुम्हाला असं वाटत होतं की एका बंदिस्त ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे ते एक दरवाजा आहे, सळ्या साकळ्या सगळं आहे, बंद आहे आणि त्यातून आपण बाहेरच पडत नाहीये, आपल्याला वाटच सापडत नाही, मार्ग सापडत नाही, अशा गोष्टी होत होत्या. तिथंच स्टक किंवा अशा काही जॉब्स असतील किंवा अशा काही कंजेस्टेड ठिकाणी तुम्ही असाल, काय काम करत असाल किंवा अशा काही गोष्टी असतील की जिथून तुम्हाला फ्रीडमच नाहीये, स्वातंत्र्यच नाहीये, असे काही निर्णय असतील, ते सगळे तुम्हाला या दर्श अमावस्येला त्यासाठी तुम्हाला तयार केलं जाते. त्यासाठी हा एवढा मोठा मेसेज तुमच्यासाठी आहे. कारण काहीतरी नवीन सुरू करायचं आहे, तर काहीतरी गोष्टींना तुम्हाला आपण काय म्हणतो, काही सोडलं, अंत हाच प्रारंभ आहे, हो की नाही? तर कशाचा तरी अंत झाल्याशिवाय कशाचा तरी प्रारंभ होत नाही. तर अंत झालाय तुमच्या आयुष्यात त्या निगेटिव्हिटीचा आणि अंधाराचा अंत झालाय आणि प्रकाशाचं सक्रियकरण तुमच्या आयुष्यात होते आणि नवीन उजाळा देणारी, आयुष्याला उजाळा देणारी, तुमच्या भावनांना, तुमच्या बोलण्याला, तुमच्या थॉट्सना, तुमच्या कलांना वाव देणारा असा दरवाजा तुमच्यासाठी उघडला जातोय. आणि जो दरवाजा असा कलात्मकतेचा आहे, अंधारातून प्रकाशाकडे जाणारा आहे आणि सूर्योदयाचा असा दरवाजा तुमच्यासाठी इथं उघडला जातोय. तर बघूया आपण ह्या काय मेसेज आहे तुमच्यासाठी. ही दर्श अमावस्या तुमच्या आयुष्यात कोणते बदल घेऊन आली आहे, काय मेसेज देते तुम्हाला, तुम्हाला काय करायचंय, कोणत्या पावलावर पुढे जायचंय, काय मार्गदर्शन तुम्हाला घ्यायचं आहे, ते सगळंच या रिडिंग मधून तुम्हाला मिळणार आहे. तर बघूया आपण काय सांगतायत टॅरोज. कारण ॲज अ माध्यम मी आहे, टॅरोज सुद्धा माध्यम आहे. एनर्जी तुमची आणि परमेश्वराची आहे. फक्त थॉट्स आणि यांच्या टॅरोच्या माध्यमातून ते मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात. कारण तुम्हाला ती तुमच्या घेतलेल्या निर्णयासाठी किंवा तुमच्या आयुष्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी फक्त हे असतात. तर हे कार्ड आहे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला कार्डच्या रिडिंगच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं, एक असं अशी जाणीव किंवा असं थॉट्स किंवा अशी एक सकाळ असं मी अनुभवत होते, इंट्युशन्स तसे होते, आदेशही तसा होता की ही दर्श अमावस्या काय करते. तर ही दर्श अमावस्या तुम्हाला मोकळं करते एका बंधनातून. असं बंधन जे तुम्हाला कंजस्ट करत होतं, जे तुमच्या थॉट्सना थांबवत होतं, जे असे तुमचे विचार आहेत, अशी तुमची देवाणघेवाण असेल, विचार असेल, तुमची मानसिकता, तुमचं सगळं हे म्हणजे औरा तुमचा पूर्ण एक वेगळा आहे. आणि हृदयातून एखाद्यासाठी ब्लेसिंग्स असतील, आशीर्वाद तुम्ही देता, एखाद्यासाठी मदतीला धावून पुढे जाता, म्हणजे हार्ट चक्रा सुद्धा इथं तुमचं हील होते. पूर्ण पूर्ण ग्रीन कलर आहे बघा या कार्डचा. आणि यामध्ये 2 कार्ड्स आहेत, एकच मिनिट, 2 कार्ड्स आहेत आणि तुम्हाला दोन्हीही कार्ड्स बघा, एक आहे ओपन्सचा आहे आणि एक जे आहे ते पुढं तुम्ही जात आहे, म्हणजे रस्ता तुमच्यासाठी उघडला जातोय, रस्ते मोकळे केले जात आहेत तुमच्यासाठी. या मोकळेपणाचं हे आहे जे ज्या जाळ्यात अडकला होता. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं कंजेस्टेड, एखाद्या कंजेस्टेड सिच्युएशन मध्ये अडकला होता, मग त्यातून तुमचं प्रमोशन असेल, तुमची बदली असेल किंवा तुम्हाला नवीन ठिकाणी जाण्याचं काही सोर्स असतील, एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे राहण्यासाठी तुम्ही जात असाल, चेंज करत असाल, तुमची लाईफस्टाईल चेंज करत असाल, अशी काही लाईफस्टाईलमध्ये म्हणजे जी खूप अशी डल लाईफस्टाईल आहे, त्या लाईफस्टाईलमधून थोडंसं ब्राईट, छान आणि पॅशनेट अशा ऊर्जेमध्ये तुम्ही पुढे जाताय. नवीन नवीन लोकांशी तुम्ही एकरूप होताय आणि त्यांच्याशी कनेक्ट होताय. असा एक जो दरवाजा आहे तो तुमच्यासाठी तो उघडला जातोय. आणि या ह्याच्यामध्ये तुमच्यासाठी सूर्योदय, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं
हा जो रस्ता आहे हा सरळ रस्ता आहे बघा, तुम्ही अगदी जवळून काठ बघितलं तर हा सरळ रस्ता आहे. आणि हा सरळ रस्ता असा हा तुमच्या म्हणजे जर तुम्हाला हिलिंग दिली गेली आहे, तुमच्या हार्ट चक्रावर खूप हिलिंग झाले. पास्टमध्ये ज्या सगळ्या गोष्टींनी त्रास झाला असेल, सगळं 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 झालं असेल, ते आपण कसं म्हणतो, रुतलेला काटा काढला की जखम तशीच राहते, हे की नाही. काटा रुतला, काटा काढला तरी सुद्धा जखम काही दिवस तशीच राहते. ती जखम भरून यायला वेळ लागतो. तर ती तुमची जी जखम आहे काटा लागलेला, पण ती जखम जी होती ती जखम तुमची पूर्ण भरली आहे. पूर्ण त्या जखम भरली आहे, सगळी अगदी व्यवस्थित बरी झालेली आहे. जे काही तुम्हाला झालं असेल, तुमच्या हृदयावर आघात झाले असेल, ते सगळे बरे होऊन तुम्ही म्हणजे असे निर्मळ मनाने, निर्मळ विचारांनी तुम्ही पुढे चाललाय तुमच्या रस्त्यावर. आता तुमच्या रस्त्यावर तुम्ही पुढे चाललाय, जे देत 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 तुम्ही पुढे चाललाय. द्यायचं, देणं घेणं हे सगळं. ढगाळ वातावरण आहे किंवा काही अशा गोष्टी आहे जिथं तुम्हाला भीती वाटल्यासारखं वाटते किंवा पुढं जाऊ का नको, इथं मला पुढचं काठ सुद्धा इथं की पुढं पाऊल टाकू की नको, म्हणजे एक तुमच्या विचारांमध्ये आणि तुमच्या विचारांमध्ये एक मध्ये दरी आहे. त्यामध्ये तुम्ही पुढं पाऊल टाकू का नको ह्या विचारांमध्ये गोंधळून गेलाय. असा इथं अशी सुद्धा अवस्था एखाद्याची झाली असेल की काय करावं, हा गोंधळ आहे. पाऊल टाकलं बरं, गेलो पुढं ठीक आहे, नाही तर दरीत पडलं तर काय करणार. हा मनामध्ये एक शंका कुशंकांचं एक वातावरण तुमच्यामध्ये असं निर्माण झालं. पण तुमच्यासाठी सांगितलं जाते की तुम्ही एखादा निर्णय जो घेतलाय तो तडीस लावण्याची क्षमता तुमच्यामध्ये आहे. आणि त्यासाठी डिवाइन एंजल्स युनिवर्स सगळे तुमच्या मदतीसाठी आहेत. तुमच्या बरोबर तुमची जी एनर्जीज आहेत, म्हणजे तुमच्याकडे कला गुण खूप खूप आहेत. तुम्ही त्यातून तुमचं नवीन आणि पॉझिटिव्ह विश्व असं तुम्ही निर्माण करू शकता, हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते. त्यामुळे नवीन जे काही तुम्ही निर्णय घेतलेले आहेत त्यासाठी तुम्ही पुढे जाऊ शकता. आणि ही दर्श अमावस्या हे सांगते तुम्हाला की ही जी अमावस्या आहे यामध्ये तुम्हाला मोकळं केलं जातं. ही अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यात नवचैतन्य घेऊन आली आहे. नवीन दारं मोकळी करण्यासाठी आलेले, दारं बंद करून बंदिस्त याच्यामध्ये जे राहणं असतं की नाही, किंवा अशा कंजेस्टेड ह्याच्यामध्ये राहणं असतं की नको नको वाटतं, तो अंधार नको वाटतो. अशा अंधारमय आयुष्यातून खूप डलनेस असतो, अंधार असतो, आळस असतो आणि त्यातून निर्णय घेण्याची क्षमता नसते. तर त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला मोकळं करते ही अमावस्या जी आहे, दर्श अमावस्या. तुम्हाला पूर्णपणे सगळ्यातनं मोकळं केलं जाते. आता दाही दिशांना तुम्ही कुठेही जा, तुमचा निर्णय जर ठाम आहे, तुम्ही जो निर्णय घेता त्याचा उद्देश स्वच्छ आहे, तर तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्ही जाल तिथं तुम्हाला भरघोस यश मिळेल. असं असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. जे इंट्युटिव्हली मेसेज असतात आणि हे जे कार्ड्स आहेत, ह्या कार्ड्स माध्यम इंट्युशनने मेसेज तुम्हाला दिले जातात, जे दत्तगुरूंच्या आदेशाने दिले जातात. तर तुमच्यासाठी दाही दिशा मोकळ्या केल्या जात आहेत. फक्त निर्णय घेण्याची तुम्हाला गरज आहे. तुम्ही निर्णय घ्या, त्या दिशेला तुम्हाला यश, भरपूर भरघोस यश तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्ही निर्णय घेण्याची गरज आहे, कारण निर्णय क्षमता असली पाहिजे. तुमचा कॉन्फिडन्स जो लो झाला होता तो हाय कॉन्फिडन्समध्ये तुम्ही येत आहे. पण यामध्ये तुम्हाला थोडंसं बॅलन्सिंग असणं पण गरजेचं आहे. बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे. फक्त सगळं येतंय म्हणून पुढं बघून जाणं नाही आहे. तर त्याचा समतोल राखून, बॅलन्स राखून, सगळ्या गोष्टींचा विचार करून जे काही निर्णय घ्यायचे ते तुम्ही घेण्यासाठी सुद्धा सांगितलेत. पण निर्णय घेतल्यानंतर तो पॉझिटिव्ह होणार आहे, पण सगळ्या बाजूने तुम्ही विचार करून मग तो निर्णय तुम्ही घ्या. कारण तुमच्यासाठी मोकळं केलंय सगळं सगळं हे केले, पण जो रस्ता तुम्ही निवडणार आहे त्याच्यावर तुम्हाला हार्डवर्क करायला लागेल. असा सुद्धा इथं मेसेज आहे तुमच्यासाठी की जो रस्ता तुम्ही निवडाल तिथं तुम्हाला हार्डवर्क आहे आणि हार्डवर्क केलंच पाहिजे. त्याचं खूप बेनिफिट्स तुम्हाला मिळणार आहे. बेनिफिट्स तुम्हाला खूप मिळणार आहे. तुम्ही जे काय म्हणजे इमॅजिन सुद्धा केलं नसेल एवढं सगळं तुम्हाला मिळेल. पण तुम्ही त्याच्यासाठी स्वतःला सगळ्या गोष्टीनं, सगळ्या बाजूनी स्वतःला बॅलन्स्ड केलं पाहिजे, स्वतःच्या विचारांना बॅलन्स्ड केलं पाहिजे आणि निर्णय घेताना सतविवेक बुद्धीने तो निर्णय तुम्ही घेतला पाहिजे, असं इथं सांगितलं जाते. आणि हे जे कार्ड आहे बघा, स्वतःला तुम्हाला म्हणजे स्वतःला मी स्वतःसाठी काय करू शकतो किंवा मी स्वतःसाठी काय केले आणि इतरांसाठी काय करू शकतो, ह्या जर्नीमध्ये जो निर्णय तुम्ही घेताय किंवा ही दर्श अमावस्या जी आहे तुमच्या मुलांसाठी असेल, तुमच्या भविष्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी असे काही डिसिजन्स तुम्हाला घ्यायचे आहेत, तरी सुद्धा स्वतःला अगोदर तुम्ही त्या
प्रेमळ, म्हणजे इथं तुम्हाला जे तुम्हाला मी सांगितलं काटा घुसलेला आहे की नाही, तर त्या काट्यानं झालेली जखम कुरवाळत बसण्यापेक्षा ती जखम बरी झाली आता, आणि त्या बरी झाली आता, तर तुम्ही अति म्हणजे तुमच्यातलं प्रेम बाहेर येते, तुमच्यातली माया बाहेर येते, तुमच्यातली कला बाहेर येते. कारण हार्टचक्र पूर्णपणे तुमचं क्लीन झाले, छान झाले, ते समृद्ध झाले, नवीन गोष्टी एक्सेप्ट करायला एक्सेप्टन्स तुमचा वाढतोय. आणि ही दर्श अमावस्या हेच सांगते तुम्हाला की काही गोष्टी खूप हातावेगळ्या केल्यात तुम्ही, म्हणजे ज्यातून बाहेर पडणं सोपी गोष्ट नव्हती, पण त्या सगळ्या ह्याच्यातून तुम्ही त्या गोष्टी हातावेगळ्या केल्यात, आणि त्यासाठी तुम्हाला ब्लेसिंग्स मिळाले, स्वामींचे असतील, दत्तगुरूंचे असतील, म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने तुम्ही त्या सगळ्या जाळातून बाहेर पडला आणि नवीन नवीन गोष्टी अनुभवलाय. तर तोच वसा आणि तोच आशीर्वाद घेऊन तुम्हाला पुढे जायचंय, पण त्या आशीर्वादामध्ये तुमचा उद्देश खरा ठेवण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं जाते. उद्देश मनामध्ये खरा ठेवायचा, देणार ते भरपूर, फक्त मनामध्ये उद्देश, कुणालाही फसवून कुणाला त्रास देऊन आपण सहजपणे म्हणून जातो, खोटं बोलावं, पण त्यामध्ये बोलणाऱ्याचा आणि ज्याच्याबद्दल बोलतोय त्याचा कुणालाही त्याचा त्रास होणार नाही, इतकंच तेवढंच मान्य आहे त्याला. पण आपल्या खोटं बोलण्यामुळे एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त होत असेल, त्याचा त्रास होत असेल, त्याची बदनामी होत असेल, तर अशा खोट्याचं ते वाईट कर्म आहे, ते तिथं त्याला माफी नाही आहे. पण इथं ते सांगितलं जाते तुम्हाला की ते सुद्धा मान्य आहे, खोटं बोलणं सुद्धा मान्य आहे, पण त्यामध्ये कुणाचं नुकसान होणार नाही, कुणाला त्रास होणार नाही, कुणाचं इमोशन्सना आपण दुखवणार नाहीये, भावनांना दुखवणार नाहीये, असं तिथं त्या तुम्हाला माफी आहे. म्हणजे ही दर्शनाचं हेच सांगते तुम्हाला, येणारा काळ, येणारी वेळ आणि येणारं सगळं जे तुमच्यासाठीचं सगळा जो लवाजमा सगळा जो तुमच्या स्वागतासाठी आणि नवीन दरवाजा उघडलाय तुमचा, सगळे तुमच्यासाठी ब्लेसिंग्स येतात, तरी त्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे बॅलन्स राहायचं आहे. पूर्णपणे बॅलन्स राहण्यासाठी तुम्हाला सांगितलं जात आहे, हेच इथं एम्बॅलन्सचं काढ. कारण तुम्ही स्वतःला जितकं मिठी माराल, स्वतःवर जितकं प्रेम कराल, तसंच जितकं प्रेम तुमच्या स्वतःवर आहे, तसंच प्रेम तुम्हाला इतरांवर करायचं आहे. इतरांसाठी सुद्धा त्यांच्या भावना, त्यांचं मन, जर तुमचा परिवार असेल, मुलं असतील आणि तुमच्या बाकीच्या तुमची कला असेल, तुमचे छंद असतील, त्याच्यावर सुद्धा, कारण ते केलं तरच तुम्हाला त्यातली मार्मिकता कळणार आहे, होय की नाही. ॲज अ बिझनेस म्हणून कोणतीही गोष्ट केली तर त्यामधल्या आपल्याला म्हणजे ज्या भावना आहेत किंवा ती गोष्ट आपल्याशी अटॅच्ड नाही होत, पण प्रेमाने त्या गोष्टीशी कोणतंही असू दे, एखादे पुस्तक असू दे किंवा काही असू दे, त्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्ड जर झाला, तर अगदी प्रेमाने हृदयातून इन्व्हॉल्ड झालं, तर ते तुम्हाला विसरू देत नाही. बघा, एखादं पेट आपण हे केलं, एखाद्या घरामध्ये प्राणी वगैरे आणले, मांजर असेल, कुत्रा असेल, कोण, त्याला जितका तुम्ही जीव लावाल, प्रेम लावाल, तितकं ते तुमच्यासाठी काही करू शकतं. तसं तुम्हाला जर तुम्ही कोणतेही हे कार्ड असतील किंवा काही असेल, तुम्ही कोणतंही माध्यम घ्या, पण त्याच्यावर जिव्हाळ्यानं प्रेम करा, त्यांच्याशी बोला, त्यांना विचारा, त्यांना सांगा जे काही तुम्ही करताय ते, आणि त्यांची सुद्धा डिसिजन, त्यांचं काही निर्णय आहे ते पण ऐकून घ्या, आणि सगळ्या ह्यांचं मत काय आहे त्याच्यावरून तुम्ही एक स्ट्रॉंग डिसिजन घेऊ शकता. माध्यमं खूप आहेत, पण त्या माध्यमाला आपण अटॅच्ड कसं होतो हे महत्वाचं आहे, आणि ते तुम्ही व्हायचं आहे, इथं तुम्हाला सांगितलं जाते, आणि होताय तुम्ही, कारण तुमच्यामध्ये तो बॅलन्स आलेला आहे. मी काय म्हणलं, बॅलन्स आलाय, छान प्रवाहित होताय तुम्ही, अगदी छान. म्हणजे या दर्श अमावस्येमध्ये तुम्ही अगदी फ्लोनं पुढे जाताय, तुमचा फ्लो छान आहे, प्रवाह छान आहे तुमचा, संत गतीने तुम्ही पुढे चाललाय, पण छान चाललाय. जेव्हा बघा संत प्रवाह असेल तेव्हा छान, म्हणजे सगळी ते दिशा योग्य सापडते, छानपणे तुम्ही प्रवासाला जाता, शांत, डोकं शांत असतं, त्यात विचार येतात, त्यात थॉट्स येतात, काही नवीन नवीन गोष्टी, आयडिया सगळ्या येत असतात. पण तुम्ही एखाद्या वेळेस समुद्रात जा, समुद्राच्या लाटा बघा, एक क्षण सुद्धा आपण थांबू शकत नाही, एवढं भरधाव त्या लाटा येत असतात, आणि त्यामध्ये आपल्याला मजा वाटते, पण तिथं असा बॅलन्स नाहीये, शांतपणा नाहीये, पीस नाहीये. तो जो समुद्रातला खळखळाट आहे, जो धडकन अंगावर येणं असा जो हे आहे, तो नाही आहे. असं तुम्ही इथं नदीसारखं शांत आहात. शांत नदी कशी शांत तिच्या प्रवाहात चाललेली असते, तिचा रूप सोडून ती वेगळीकडे नाही जात, पण तिनं रौद्र रूप घेतलं तर मग सगळं हे होतं, आहे की नाही. पण आता तुमच्यामध्ये जे आहे ती शांतता आहे, पीस आहे, तो पीस तुम्ही अट्रॅक्ट करताय, शांतता अट्रॅक्ट करताय, म्हणून ही दर्श अमावस्या तुमच्याकडं शांतता घेऊन आली, हा शांततेचा बदल घेऊन आले. तुम्ही शांतपणे विचार करताय, तुमच्यातला धडधडपणा कमी होतोय, तुमच्यातला राग कमी होतोय, आणि ही दर्श अमावस्या तुम्हाला बॅलन्स करते. तुम्हाला काय आयुष्यात काय करायचं आहे
हा विचार करण्यासाठी तयार करते. काय आहे आयुष्यात, फक्त जगणं, आलंय जन्माला आलंय जगायचं आणि मरून जायचं, हे आयुष्य नाही आहे. तर या आयुष्यात काहीतरी नवीन केलं पाहिजे. आणि नवीन काहीतरी कला असतील तुमच्यातल्या, कोणतेही कला गुण असतील, काय शिकत असतात, काय शिकवत असतात, या सगळ्या गोष्टींचा समतोल जो आहे आणि त्याच्यातलं जे खरंच त्यातलं काय तुम्ही घ्यायचंय ते सगळं तुम्हाला इथं येत आहे. म्हणजे ही दर्श अमावस्या तुमच्यातल्या कलागुणांना वाव देते आणि या दर्श अमावस्येला खूप मोठा बदल तुमच्यामध्ये होते. संत जो शांतपणा आहे ना, तो मी खूप अनुभवते. खूप पीसमध्ये आहात तुम्ही. कितीही जगभर कल्बलाटला चालू दे, बाहेर चालू दे, पण तुमच्या आत एक शांतता आहे, आरळू शांतता आहे. आणि ही शांतता असावी आतमध्ये, कारण थोडा असा वेळ आपण स्वतःबरोबर घालवणं खूप महत्वाचं आहे. तर तो स्वतःबरोबर जो वेळ घालवायचा आहे तो तुमच्यासाठी इथं सांगितलं जातंय की ही दर्श अमावस्या म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ तुम्ही स्पेंड करताय, स्वतःसाठी वेळ काढताय. आणि म्हणूनच हा मेसेज तुम्हाला इथं दिला जातोय. तर बघूया आपण काय सांगते दर्श अमावस्या. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलला ही सबस्क्रायबर्सची एनर्जी असते. नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. टॅरो रिडिंगचा कोर्स चालू होतोय 19 एप्रिल पासून. तर आज उद्या 2 दिवस जर कोणी जॉईन होणार असाल तर नक्की माझा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे, त्यामध्ये तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, थँक्यू सो मच. चेंज, मी काय म्हणलं तुम्हाला, बदल घेऊन येते ही दर्श अमावस्या. तुमच्या आयुष्यात बदल घेऊन येते. काहीतरी नवीन शिकताय, काहीतरी शिकवताय, काहीतरी अशा गोष्टींना प्राधान्य देताय ज्या म्हणजे अशा गोष्टी आत आहेत ज्याने ते केल्याशिवाय तुमचं मन तृप्त नाही होणार आहे, तुम्हाला बरं नाही वाटणार आहे, तुम्हाला समाधान नाही वाटणार आहे की ते केलं पाहिजे. खूप छान आहे आणि ते केलं पाहिजे. ते आयुष्याचा नवीन वेध जो आहे तो घेतला पाहिजे. काय आहे या ब्रह्मांडाची शक्ती ती अनुभवली पाहिजे. आणि तुम्हाला तुम्ही ध्यान असेल, मेडिटेशन असेल, या गोष्टीची जास्त अटॅच्ड होत आहे. डिवाइनची एनर्जी जी आहे, ब्रह्मांडाची एनर्जी आहे, त्याच्याशी कनेक्ट होत आहे. तर ही दर्श अमावस्या, या अमावस्येला तुम्हाला थोडंसं तेच की ध्यान, मेडिटेशन आणि या सगळ्या गोष्टींशी थोडंसं तुम्हाला कनेक्ट व्हायचं आहे. कारण ते तुम्हाला पीसमध्ये नेणार आहे. शांततेचं तुम्हाला कार्ड दाखवलंच मी. जी शांतता तुमच्यामध्ये येते आणि तुमच्यातला ही दर्श अमावस्या खूप मोठा मेसेज आहे. क्राऊन चक्रावर तुमचं खूप काम होत आहे. म्हणजे तुम्हाला या दर्श अमावस्येपासून जो तुमच्यात बदल होतोय तो म्हणजे तुमच्या आयडियाज बदलत आहेत, तुमच्या कला गुण बदलत आहेत आणि आयडियाज नवीन आयडियांना तुम्ही जन्म देत आहे, त्या कृतीस्थ आणताय. कारण तुम्ही जे काही घडवताय ते एक वेगळं आहे. तुमच्या आयुष्याला वेगळी कलाटणी देणारं असं काहीतरी तुम्ही नवीन घडवताय. आणि हे घडवणं खूप महत्वाचं आहे. बीज पेरल्याशिवाय जरूर उगवून येणार नाही आहे. तुम्ही पेरलंच नाही तर ते उगवेल कसं? मस्त तुमच्याकडे सगळं आहे, छान जमीन आहे, कसदार आहे, पाणी भरपूर आहे, सगळं आहे, पण ते काठावर बसून बघत बसला तर ते पाणी शेतात येणार आहे का? शेतात बी उगवून येणार आहे? काहीच येणार नाही आहे. त्या रिकाम्या शेतामध्ये फक्त काटेरी झाडं आणि सगळं हे येईल. तर जे स्वतःचं जे आत्मा आहे, तुमच्या स्वतःचा जो आत्मा आहे, त्या आत्म्याला चालना देण्याचा जो बदल आहे तो तुमच्या आयुष्यात होते. काहीतरी नवीन उत्पन्न होते. जे बीज तुम्ही चांगलं काहीतरी पेरताय, ते पेरलेल्याचं नवीन तुम्हाला दिशा सापडते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय, दुसऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. प्रत्येकाच्या आयुष्यात अप अँड डाऊन्स असतात, बदल असतात, चेंजेस असतात. कधी सुख असेल, कधी दुःख असेल, कधी काही गोष्टी असतील. ह्या सगळ्यांचा बदल, ह्या सगळ्यांचं ते स्वीकारून ते संपवून पुढे जाण्याची गरज असते. प्रत्येकाच्या आयुष्यात हे आहे. काय तुमच्या म्हणजे आपल्या कुणाच्या एकट्याच्या स्वतःच्या आयुष्यात असं काही हे नाही आहे. तर हा सगळा म्हणजे हार्ट चक्र, मला ह्या सगळ्याच्यामध्ये तुम्हाला हे दिसते बघा, हार्ट चक्र आणि क्राऊन चक्रामध्ये जी तुमची ऊर्जा आहे ती खूप हाय लेवलची आहे. त्यामुळं तुम्हाला जे डिसिजन घेताय ते खूप छानपणे तुम्ही क्रिएटिव्ह आहात. इथं पर्सन असं दिसतंय, तुम्ही खूप क्रिएटिव्हिटी, नवीन काहीतरी गोष्टी तुम्ही क्रिएट करू शकता. फक्त तुम्हाला बॅलन्स राहणं गरजेचं आहे. आणि वेळ बदलते, व्हील ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आहे, वेळ टर्न घेते, तुमचं कार्मिक सायकल संपते, नवीन गोष्टी येत आहेत, नवीन जर्नी सुरू होते. तर त्याच्यावर तुम्हाला बॅलन्स होऊन पुढे जायचं आहे. कारण तुम्हाला पास्टच्या जर्नीने खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या, माणसं शिकवली असतील, वेळ शिकवली, सगळ्या गोष्टी शिकवल्यात. पण या दर्श अमावस्येला तुम्हाला हा मेसेज दिला जातोय, हा बदल येतोय तो स्वीकारा आणि पुढे जा. त्याच्यामध्ये तुम्हाला भरघोस यश आहे असं तुम्हाला इथं सांगितलं जाते. आणि हे जे कार्ड आहे बघा, न्यू विजन,
कारण तुम्हाला आहेच इथं तुमच्यासाठी नवीन नवीन दिशा, नवीन नवीन गोष्टी सगळ्या तुमच्यासाठी आहेत. आणि हे कार्ड जरी तुम्ही बघितलं, यामध्ये सुद्धा चक्रांची एनर्जी जी आहे ती खूप हाय लेवलची आहे. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं क्राऊन चक्रा, तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्या कला, तुमचं आत्मज्ञान खूप वाढतंय. या दर अमावस्येला थोडंसं तुम्ही ध्यानावर लक्ष दिलं, तुम्ही मेडिटेशन केलं, कारण या गोष्टीमध्ये थोडाला इन्व्हॉल्व तुम्ही केलं की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही विविध रंगांशी एकरूप होता. इंद्रधनुष्य सारखे असे रंग तुमच्या आजूबाजूला आहे. तुमचा औरा असा एकदम ब्राईट होतोय आणि त्याला फुल प्रोटेक्शन सुद्धा आहे. फुल प्रोटेक्शन आहे. यामध्ये तुमचं जे क्राऊन चक्र आहे, क्राऊन चक्र आणि मणिपूर चक्र सुद्धा हील होते. हार्ट चक्र तर हील होतेच, कारण तुम्ही तुमच्या सोलला मुक्त केलेला आहे. तुमची जी आत्मा आहे, तुमच्या स्वतःमध्ये जी आत्मा आहे, जी आत्मा काम करते, त्या आत्मा खूप म्हणजे ह्याच्यापासून एका पिढीला अशी पिढी होती तुमची पूर्वजांची असेल काय, तर त्या पिढीला तुम्ही मुक्त केले. पूर्वजांची जी आत्मा आहे, जी अतृप्त होती किंवा काय, तर तुमच्या कर्मांनी आणि तुमच्या चांगल्या आहे ना, तुम्ही त्यांना मुक्त केलंय, मुक्ती दिले तुम्ही. आणि त्यामुळंच तुमचे आता क्राऊन चक्र आणि मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान हे सुद्धा बॅलन्स्ड होते. त्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यामध्ये असेल, तुमच्या क्रिएटिव्हिटीचं हे असेल, तुमच्यातली भीती, नैराश्य निघून जाते. नवीन नवीन आयडियाचं उधार येतोय. नवीन नवीन गोष्टी क्लिअरली तुम्ही करू शकताय. नवीन नवीन गोष्टी तुमच्याकडे छान, म्हणजे तुम्ही जे काही तुमच्याकडे येत आहे ते तुम्ही लगेच एक्सेप्ट करू शकताय. कुठली पण गोष्ट आपण बरेच वेळा म्हणतो बघा, साधी गवताची काडी सुद्धा हलू शकत नाही किंवा काही झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही जोपर्यंत परमेश्वराची इच्छा नाही आहे, जोपर्यंत भगवंताची इच्छा नाही आहे. तसं तुमच्या आयुष्यात काही नवीन नवीन गोष्टी येत आहेत, नवीन काही अपॉर्च्युनिटी तुमच्याकडे येत आहेत, तर ते घ्या. कारण त्यांच्या इच्छेशिवाय हे होणार नाही, त्यांचा आदेश आल्याशिवाय हे होत नाही. त्यांना विचारा, त्यांना घ्या, बॅलन्स व्हा. पण काही जे नवीन तुमच्याकडे येते ते स्वीकारा, असा तुम्हाला इथं मेसेज दिला जातोय. कारण नवीन नवीन विजन्स, नवीन गोल, नवीन गोष्टी, नवीन असं काही तुमच्या आयुष्यात निर्माण होते, ज्यामुळं तुमची विविधता, तुमचं वेगळेपण जगासमोर येतंय, तुमच्या त्या कला बाहेर पडतात. तर हे सगळं जे नवीन येतंय ते तुम्ही स्वीकारा. आणि ही दर अमावस्या तुम्हाला स्वीकारायला सांगते. जो बदल तुमच्या आयुष्यात होतोय तो स्वीकारा. कारण हा बदल तुम्ही करून आणलाय कर्माने, तुमच्या चांगल्या कर्माने सगळं चांगलं घडवून आणलंय तुम्ही. काही वेळ लागतो प्रत्येकाच्या आयुष्यात, त्याच्या कर्मावर ते आधारित असतं. आणि तसं तो आधारित जो हे आहे तो तुमच्यावर होते. आणि बिगिनिंग आहे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, इथं तुम्हाला चक्राचं सांगितलं या कार्डमधून तुम्हाला. ही तिन्ही चक्र जी आहे ती तुमची बॅलन्स होत आहे. तुमचं क्राऊन चक्र आणि मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान हे तुमचं बॅलन्स्ड होतं. आणि हे बॅलन्स्ड झाल्यामुळं काय होतंय, तुमच्यातली क्रिएटिव्हिटी, भीती निघून जाऊन तुमच्यातली क्रिएटिव्ह आयडियाज वाढत आहेत. आणि ही दर अमावस्या हेच सांगते तुम्हाला, तुमच्या सगळ्या जखमांचं, तुमच्या सगळ्या दुःखाचा अंत जो आहे तो इथं होते दर अमावस्येला. आणि इथं प्रारंभ होतोय नवीन जर्नीचा तुमच्या आयुष्याच्या, जी नवीन कलांनी जोडलेली आहे, नवीन विचारांनी जोडलेली आहे, नवीन लोकांशी, समुदायाशी तुम्ही जोडले जात आहे, नवीन विचारांशी जोडले जात आहे. आणि जे काही जुनं काय आहे ते सगळं काढून टाकून रिलीज तुम्ही होताय, रिलीज करताय तुम्ही जे सगळं जुनं. बघा, तुमच्या सगळ्या विचारांमध्ये सुद्धा तुमच्या पॉझिटिव्हिटी म्हणजे सकारात्मकतेला तुम्ही एक्सेप्ट करताय, सकारात्मकता घेताय. आणि सकारात्मकता तिथंच येते जिथं बदल आता घडणार आहे, नवीन काहीतरी आयुष्यात सुरू होणार आहे, तर तिथं सकारात्मकता प्रवेश करते. जे चांगलं आहे ते चांगल्यांच्याकडेच येतं, होय की नाही. तर तुमच्यामध्ये चांगले तुमचे थॉट चांगले आहेत, तुमचे विचार, तुमचं बोलणं, तुमची कला, तुम्ही समाजासाठी काहीतरी करणं असेल, स्वतःमधला विचार असेल, हा सगळा पॉझिटिव्ह आहे, खरं आहे, त्याच्यावरचा उद्देश चांगला आहे, म्हणून हे सगळं तुमच्याकडे येते. आणि ही दर अमावस्या हेच बदल घेऊन येते. सगळ्या दुःखांचा आणि सगळ्या कष्टाचा अंत करून नवीन काहीतरी प्रारंभ तुमच्या आयुष्यात होते, जे तुमची नव्याने ओळख करून देणारं असेल. ओके, थँक्यू सो मच. तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. नक्की सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि रिडिंगचा जर तुम्ही कोर्स घेणार असाल टॅरो रिडिंगचा, तर आज आणि उद्या 2 दिवस त्याच्यासाठी आहेत. तर तुम्ही जर जॉईन होणार असाल तर नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता. उद्या रात्री ते 17 तारखेला रात्री क्लोज केला जाईल. तर जर जॉईन होणार असाल तर नक्की तुम्ही जॉईन होऊ शकता.
ओके, थँक्यू सो मच. पुन्हा भेटू अशा छानशा रिडिंगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.